की महेंद्रची हे आत्ताच नाही 2 ते 3 वेळा गोष्ट झालेली. हिंदकेसरी फायनलला ही गोष्ट झाली, त्याने असं हे करायचं. तुम्ही काय म्हणाला? लागलं ते लागलं उठलो. जेव्हा तू मला असं हे केलंयस, आज तू जिंकलायस, मला मी चिडून तू जिंकलायस आज, परत तुला मी दाखवतो कसं जिंकायचं असतं. ते खुशी त्यांनी थांबून जाणून मोजूनच थांबवलं. कारण का त्याला ज्या डोक्यात तो प्लॅन करून आला असेल, त्याला ते करायचं होतं, त्यांनी ते काम केलं. पण हा डाव असा होता की म्हणजे त्याला मला म्हणजे बाबा लागवायचंच होतं. त्या प्रकारेच तो माइंड सेट करून आला होता आणि त्याला जे करायचं होतं त्याने ते केलं. की महेंद्रची हे आत्ताच नाही 2 ते 3 वेळा गोष्ट झालेली. हिंदकेसरी फायनलला ही गोष्ट झाली, त्याने असं हे करायचं. खरं तर सर हा जो डाव केला हा स्पर्धेतला डावच नाही. रविवारी साताऱ्यात 52वी हिंद केसरी स्पर्धा पार पडली. अनेक वर्षानंतर खरं तर या स्पर्धेत 2 महाराष्ट्रातील मल्ल अंतिम सामन्यात पोहोचले होते. एकीकडे होता पृथ्वीराज मोहोळ तर दुसरीकडे होता महेंद्र गायकवाड. कुस्ती सुरू झाली, मात्र अवघ्या 20 ते 25 सेकंदानंतर ही कुस्ती थांबवण्यात आली. जखमी झालेल्या पृथ्वीराज मोहोळनं या स्पर्धेतून माघार घेतली आणि महेंद्र गायकवाड याला हिंद केसरी घोषित करण्यात आलं. या कुस्तीत नेमकं काय झालं होतं हे बोलण्यासाठी माझ्यासोबत पृथ्वीराज मोहोळ आहेत. पृथ्वीराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये. सर्वात आधी तर मला सांगा, फक्त 20 ते 25 सेकंदाची ही स्पर्धा झाली आणि त्यानंतर लगेच महेंद्र गायकवाडला घोषित करण्यात आलं हिंद केसरी. हो सर, कुस्ती मला त्यांनी खाली घेतलं होतं. कुस्ती सुरू झाल्या बरं. आणि अनलिगली डाव करायचा प्रयत्न, म्हणजे अनलिगली होल्ड करून त्यांनी एका हाताने दोन्ही हात पकडून वर चढवण्याचा प्रयत्न केला. तिथंच माझ्या म्हणजे हातात आवाज आला, म्हणजे हाडकात आवाज आला एल्बो. मग ती तिथेच थांबवायला लागली. ओके, परंतु कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला. कुस्ती सुरू होते तोच ती कुस्ती लगेच संपवण्यात आली. आजूबाजूला अनेक मातब्बर पंच होते, मल्ल होते, कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. थांबवायचा प्रयत्न सर, कारण का वडीलच म्हणजे हात हे झाला तर वडीलच ओरडत होते साईडने. पंचांनी म्हणजे ते 10 ते 15 सेकंदातच झाले. हो बरोबर, ते सुरुवातीला झालं. सुरुवातीला 10 ते 15 सेकंदातच झाले, त्यामुळं ती होऊन गेली गोष्ट. ओके. खरं तर हिंद केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा आहे. जशी महाराष्ट्रात आपण महाराष्ट्र केसरी पाहतो, तसं देश पातळीवर या स्पर्धेची, या हिंद केसरीची खरं तर ओळख आहे. आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हिंद केसरी व्हावं असं अनेक मल्लांचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न घेऊन हे दोन्ही आपले महाराष्ट्राचे पैलवान जे आहेत त्या स्पर्धेत उतरले होते. काय त्यानंतर कुणाशी बोलणं झालं, ते महेंद्र गायकवाडचे जे वस्ताद होते काका पवार, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, किंवा ही संपूर्ण कुस्ती झाल्यानंतर त्यांच्याशी काही बोलणं झालं? नाही, त्यांच्यासोबत काय बोलणं. बरं. कारण तिथनं लगेच निघून गेलो ना, कारण पुढे दवाखान्यात. परंतु काय झालं, तू थांबवण्याचा प्रयत्न केला नाहीस? मी थांबवलं ना. मला म्हणजे मी कुस्ती थांबवायचा प्रयत्न केला, त्या व्हिडिओ मध्ये पण आहे. कुस्ती तिथं थांबवली नाही, तेव्हा म्हणजे कुस्ती तिथं त्यांनी थांबून जाणून मोजूनच थांबवली नाही. कारण का त्याला ज्या डोक्यात तो प्लॅन करून आला असेल, त्याला ते करायचं होतं, त्यांनी ते काम केलं आणि तिथनं पुढे मला मग काय कुस्ती करताच नाही. ओके. खरं तर आम्ही तो जे कोणी माईकवर बोलत होते ते सुद्धा हात म्हणून ओळखताना त्याचे स्पष्ट दिसतंय. असं असताना सुद्धा महेंद्र गायकवाड काही थांबायला तयार नव्हता. पंच देखील म्हणजे बऱ्याच वेळानंतर पुढे आले. तोपर्यंत जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. एकंदरीत काय वाटतं, हे संपूर्ण डोक्यात धरून महेंद्र गायकवाड मैदानात उतरला होता? काय पैलवान म्हणून तुमचं आकलन काय, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? खरं तर सर हा जो डाव केला हा स्पर्धेतला डावच नाही. ओके. त्याच्या 2 कुस्ती अगोदर हा मी डाव केलेला आहे, सेमच डाव जो मी आपण हात हे करून करतो ते पण मी माझा एका हातानेच हात पकडून दुसरा हात, म्हणजे एका हातानेच पुढच्याचा एकच हात पकडलेला आहे. तो पण मी 2 कुस्ती अधिकच केला होता. त्याने मला 2, 2, 4, 6 पॉईंट भेटले होते. ओके. पण हा डाव असा होता की म्हणजे त्याला मला म्हणजे बाबा लागवायचंच होतं. त्या प्रकारेच तो माइंड सेट करून आला होता आणि त्याला जे करायचं होतं त्याने ते केलं. माइंड सेट झाल्यानंतर पुढचं आपण काय करू शकलं नाही. पुढचं काहीच म्हणजे मला काय करताच नाही आलं. तिथनं पुढं पूर्ण ब्लँकच झालं, कारण का कुस्तीचा विचार पूर्ण वेगळा करून आलेला असतो. झालं पुढचं दुसरं काहीतरी काय. परंतु हे सर्व झाल्यानंतरही आम्ही पाहिलं तुम्ही कुस्तीसाठी मैदानात उतरला होता. म्हणजे अशाही अवस्थेत तो हात तुमचा अजिबात हालत नव्हता. एक प्रकारे तो हात निर्जीव झाला होता आणि तशाही अवस्थेत तुम्ही कुस्ती करण्यासाठी परत एकदा मैदानात उभा राहिला होता. नंतर पुन्हा काही वेळानंतर कुस्ती थांबवण्यात आली. कुस्तीसाठी वगैरे, कारण का ही आपल्या भारतातली सर्वात मोठ्या मानाची स्पर्धा आहे. बरोबर.
आणि एक पैलवान त्याचं स्वप्न असतं महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांचा सगळ्यांचा प्रयत्न एवढा होता. आणि म्हणलं आता आपण प्रयत्न तरी करावं, काय झालं आपल्याला, झालंय अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं काय झालंय ते. प्रयत्न पण मी ते कुस्तीला हात मिळवायला गेलो, पण ते खाली हात पडल्याला मला परत तो उचलताच नाही आला वर. ओके मग वडील असतील साईडला, मग कारण का लागल्याच भरपूर सुजला होता हात. ओके वडील म्हणले मग, कारण का काय उत्तरच नव्हतं ना पुढे द्यायला काही. ओके ओके त्यानंतर तिथे ज्या ठिकाणी जे पंच होते, जे कुस्तीचे म्हणजे कुस्ती मॅनेज करत किंवा पाहत होते, त्यांच्याकडे तुम्ही काही तक्रार केली? त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांनी जो डाव वापरला होता तो डाव नेमका कुठला होता? त्या डावावर त्यांनी आक्षेप घेतला, याची काही उत्तर मिळाली नाही शेवटी? शेवटी त्यांचं चालू आहे, ते म्हणले का मी असं काही आम्ही तक्रार म्हणजे काही हे नाही केलेलं. तिथं म्हणजे जेवढे पण पैलवान होते, जेवढे पैलवान असतील आपल्या पूर्ण भारतातले तिथं आले होते सगळ्यांनीच त्या गोष्टीचा निषेध केलाय. कारण का तुम्ही पण 2 दिवस झालं बघत असता काय कमेंट आहेत काय नाही, कारण का तो डावच तसा होता. आणि ती महेंद्रची हे आत्ताच नाही, ही 2 ते 3 वेळा गोष्ट झालेली. ही हिंद केसरी फायनलला ही गोष्ट झाली, त्यांनी असं हे करायचं. महाराष्ट्र केसरीच्याच आता आपण वाघोली इथे झालेलं फायनलला बघितलं असेल तुम्ही. बरोबर, म्हणजे मी तरी दुसरा पैलवान आहे, त्याने तर फार आपल्या म्हणजे त्या आपण ज्या तालमी प्रॅक्टिस करतो त्याच तालमीवर हर्षवर्धन सदगीवर हात उचलला होता. ओके म्हणजे ती मानसिकता त्या पैलवानाची काय असेल हे आपण नाही सांगू. पण त्यांनी जेव्हा हात उचलला होता तेव्हाच जर का कुस्ती संघटनेने किंवा जे कोणी पंच असतील त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली असतील म्हणा, किंवा त्याला समज दिली असती, तर हे प्रकार पुढे जाऊन थांबले असते असं वाटतं का मला? आता तर तसंच वाटतंय ना. ओके कारण का हे आता एक चला मग आम्ही जोडीचे पैलवान आहे, हे जर बारक्या म्हणजे त्याच्या जोडीच्या कमी पैलवानावर झालेली ही गोष्ट असती, त्याने नसतं ना सहन करू शकला. बरं त्याच्या जीवाचं बरे वाईट झालं असतं, कोण जबाबदार येतं? जबाबदार कोण म्हणजे काय बोलूच शकत नाही ना. ही गोष्ट व्हायला फक्त 10 ते 15 सेकंद लागले. 10 ते 15 सेकंदातच काल पण परवा दिवशी पण हे झालेली. तिथं जवळ तुम्ही आवरला असतं काय झालं असतं, तर आता ही गोष्ट बघायला नसती भेटली. एक वेगळं चित्र महाराष्ट्राला दिसलं असतं. आता महाराष्ट्रात पैलवानगी करण्यासाठी पाठवायचं, हे वेगळं चित्र पुढलं दिसतं. ओके एक नेमकी जखम कशी आहे? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होता, डॉक्टरांनी काय सांगितलं? हे हात परत पूर्वीसारखा होण्यासाठी किती दिवस लागणार आहेत? जखम भरवण्यासाठी किती दिवस लागतील? जखम तर सर भरपूर मोठी आहे. हात पूर्ण सुजलेला आहे, म्हणजे मनगटापासून फार कोपऱ्यापर्यंत. आणि लिगामेंट आणि हाडचं हे सांगितलं मी, भरपूर रेस्ट 3 महिन्याचं सांगितलं. 2.5 ते 3 महिन्याचे रेस्ट. ओके तोपर्यंत 3 महिने म्हणजे एका पैलवानासाठी खूप मोठ्या कालावधी असतो. दिवस पण एक टाइमची प्रॅक्टिस पण नाही. पण बघू, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. लवकरच कमबॅक करून लवकरच हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीचा प्रयत्न करा. पण हे एवढं सगळं झाल्यानंतर महेंद्रचा काही फोन आला होता? जखम कशी आहे किंवा कसं लागलं, कसं आहे, अशी काही विचारपूस करण्यासाठी, जी आपण खिलाडू वृत्ती म्हणतो तशी काही दिसली नाही? रोडवर ते असल्याचं तिथं अशी ही गोष्ट झाली नसते. असं काही नाही, फोन नाही आला काय. बरं नाही झालं पण काही नाही. आम्ही पाहिलं तुम्ही सुद्धा काहीशी संतापले रागावलेले होतात. बघून घेतो वगैरे अशी काहीतरी तुमची काही शाब्दिक बाचाबाची झाली तिथे? बघून गेलो, ती चुकीची माहिती पसरवलेली आहे. अच्छा, मग काय झालं नेमकं? तुम्ही काय म्हणाला? ते लागलं उठलो, बाबा तू मला असं हे केलंयस, आज तू जिंकलायस, मला तुझ्याकडून मी चिडून तू जिंकलायस, आज परत तुला मी दाखवतो कसं जिंकायची असते कुस्ती. अच्छा, हे जे पसरवायचे त्यांनी आणि पसरवण्यासारखी गोष्टच नाही, पूर्ण महाराष्ट्र बघतोय. तुमच्याकडे तुमच्या कुस्तीवर 100 कॅमेरे आहेत, तुम्ही ते सगळं व्हिडिओ बघताय, आणि कुठला 90 अंशाचा कोण आणि कुठला काय कोण. तुम्ही पार एक हात होल्ड कर, दुसऱ्या हाताने दोन्ही हाताने धरून तुम्ही पुढे नेताय. 90 अंशाचा कोण आहे का? तुम्ही मोडायचे आलेले आहे, तुमची मनस्थिती सांगते ना. ओके आणि ते तुमच्या आत्ताच नाही, माझ्या संगच दुसऱ्या वेळा आहे गोष्ट. पहिल्यांदा अशी झाली होती, तेव्हा पण असं नव्हतं झालं. आता पण महाराष्ट्र केसरीच्या फायनलला बघितलं असं, हिंद केसरीच्या फायनल. पण या घटनेनंतर पृथ्वीराजचं किती नुकसान झालं? पृथ्वीराजला आणखी काय काय सोसावं लागू शकतं? नुकसान तर भरपूरच म्हणता येईल, कारण का एक स्वप्नापासूनच हे होतोय ना. रिकवर होईल लवकर, बघू आता सगळं. बरं, मागच्या काही दिवसातल्या या कुस्ती स्पर्धेतल्या घटना पाहिल्या असता कुठेतरी गालबोट लागते असं होतं का? कारण आपण पाहिलं असेल, पौडमध्ये अशी एक स्पर्धा झाली, तिथं पैलवान सिकंदर शेखवर हात उचलला. तुम्हीच आता उल्लेख केला की महाराष्ट्र केसरीत महेंद्र गायकवाडनीच हात उचलला. आता पुन्हा एक अशी घटना होतीये. कुठंतरी कुस्ती क्षेत्राची पूर्वीची जी परंपरा होती, कुस्ती खिलाडूवृत्तीने खेळली जायची, खेळीमेळीच्या वातावरणात खेळली जायची, अशा घटना पाहता कुठंतरी
अंकुश असायला हवा की काही नियमात अजून काही कठोरता केली पाहिजे असं वाटतं का? नियमात तर केलीच पाहिजे, कारण का कुस्ती महाराष्ट्राचे एक स्वाभिमान, म्हणजे लाल मातीची एक कुस्ती हे जपणं आपलं काम आहे. हम्म. त्यासाठी आपण तर हे काहीतरी कुस्तीसाठी केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. शेवटचा प्रश्न, पृथ्वीराजने आता काय संकल्प केला? कारण मला वाटते सर्वात कमी वयाचे तुम्ही पैलवान असाल जे या हिंद केसरीच्या स्पर्धेत पोहोचलेले असणार. इथून पुढे काय आहे, कसं असणार, कमबॅक कसं करणार पृथ्वीराज? की सर, माझ्यावर भरपूर प्रेम करणारे लोक आहेत. माझ्या गावाचं, तालुक्याचं नाव असेल, जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं. आपल्याला लवकर 2 ते 3 महिन्यात लवकर हे रिकव्हरी करून पुढचे महाराष्ट्र केसरी होऊन हिंद केसरी, आणि आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे ऑलिम्पिकला आपण म्हणजे एक हे जे लांब राहिलेला महाराष्ट्र आहे, ते नक्कीच मी प्रयत्न करेन आणि महाराष्ट्र केसरी होणार. ओके. तर आपण पाहू शकता, हे होते पृथ्वीराज मोहोळ. साताऱ्यात झालेल्या हिंद केसरीच्या अंतिम स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये काय झालंय हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. जे झालं ते चुकीचंच होतं, मात्र पुन्हा आता लवकरच मी कमबॅक करेल आणि कुस्ती कशी असते हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवेल, असा संकल्प जो आहे तो पृथ्वीराज मोहोळ यांनी केलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.